हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त एकदम सगळ्यांच्याच आवडीची अशी रेसिपी बनवणार आहे. तर ही भाजकी डाळ आहे आणि तांदळाचं पीठ आहे. तर तांदळाचं पीठ आणि भाजकी डाळीचा वापर करून मस्त खमंग खुसखुशीत अशी आपण आहे ना चकली बनवणार आहे. आता आहे ना भाजणीचं टेन्शनच नाही. बिना भाजणीची चकली इतकी सुंदर आणि झटपट ज्यावेळेस तुम्हाला खावीशी वाटेल ना त्यावेळेस तुम्ही अगदी पटकन बनवू शकाल. इतकी सुंदर अशी आपली ही चकली होते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हे बघा इथे मी भाजकी डाळ आहे ना 1 वाटी भाजकी डाळ घेतलेली आहे. आता ही पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये टाकून आहे ना छान अशी बारीक ह्याची पावडर करून घेऊयात. एकदम आपलं पीठ जसं असतं ना तसं. आता परत घेतलेली आहे पीठ मळण्यासाठी. चाळणीमध्ये आपण बारीक केलेली डाळ टाकूयात आणि चाळून घेऊयात. हे बघा चाळायची छान अशी, म्हणजे जर वरती ना असे छोटे छोटे तुकडे असतात डाळीचे ते राहतात ना ते निघतील. डाळ छान अशी चाळून घेतलेली बघू शकता तुम्ही. हे असे आहेत ना छोटे छोटे डाळीचे तुकडे राहिलेले आहेत. अगदी परफेक्ट असं माप आहे. ह्या पद्धतीने करा. ते बघा 1 वाटी मी डाळ घेतलेली. आता 2 वाटी आहे ना मी तांदळाचं पीठ घेणार आहे आणि तांदळाचं पीठ पण आहे ना ह्या पद्धतीने आपली वाटी भरायची. अगदी हलक्या हाताने थोडंसं दाबून पीठ आपलं छान असं भरायचं आहे. 2 वाटी ना तांदळाचं पीठ घेणार आहे. हे बघा खूप सुंदर अशी आपली ही चकली होते आणि ना अगदी सहज नवशिकेसुद्धा इतक्या सहज सोप्या पद्धतीने लगेचच शिकतील इतकी सुंदर आहे. पीठ आता आपण आहे ना चाळून घेऊयात. पीठ चाळून झालं की आपल्याला हे दोन्ही पीठ आहेत ना व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत. उलटनं किंवा चमचच्या साहाय्याने ना हे पीठ मिक्स करून घ्यायचं. हे बघा छान असं पीठ आपलं आहे ना मिक्स झालेलं आहे. आता एका साईडला कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपण आहे ना पाणी टाकणार आहे. तर 1 वाटी चण्याचं पीठ आणि 2 वाटी तांदळाचं पीठ, 3 वाटी झालेलं आहे. तर आपल्याला आहे ना एकदम बरोबर असं माप आहे. 2 वाटी इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि 1 वाटी पाणी ना दुसऱ्या टोपामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये 2 चमच पांढरे तीळ टाकलेले आहेत. ओवा टाकलेला आहे. हळद टाकायचं, मिरची पावडर टाकायची, जिरा पावडर, धना पावडर, हिंग टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान अशी एक उकळी आली ना की 1-2 मिनिट छान मीडियम गॅसवरती आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे. आता इथे 2 मोठे चमच आहे ना मी तूप टाकणार आहे. तुपामुळे ना आपली चकली अजून खुसखुशीत होते आणि एक सुंदर चव येते. हे बघा मस्त असं हिंग, ओवा आणि मसाल्यांचा खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. तर हे गॅस बारीक केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तयार केलेलं पीठ टाकूयात. पीठ टाकल्यानंतर गॅस आपला एकदम बारीक ठेवायचा, बंद नाही करायचा, एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि हे व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं. मला हे पीठ मळण्यासाठी आहे ना 2.5 वाटी आहे ना पाणी लागलेलं आहे. 3 वाटी पीठ झालेलं आहे तर मला 2.5 वाटी लागलेलं आहे. आपलं तांदळाचं पीठ आहे ना त्याच्या ह्याच्यावरती आपलं पाणी कमी जास्त होऊ शकतं. व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि भरपूर असं हे मिश्रण आहे ना गरम आहे. एका परातीमध्ये काढून घेऊयात आणि हे आपल्याला गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याचा चिकटपणा असतो ना तो तसाच कायम राहतो. तर हाताला चटका लागेल त्याच्यामुळे तुम्ही वाटीच्या साहाय्याने किंवा आहे ना असं मॅशरच्या साहाय्याने ना हे बघा ह्या पद्धतीने पीठ आपलं आहे ना छान असं मॅश करून घ्यायचं किंवा मळून घ्यायचं. म्हणजे एकजीव होतं. सगळे मसाले आहेत ना छान असे एकजीव होतात. ह्या पद्धतीने जर केलं तर बघू शकता तुम्ही. हाताला आहे ना चटका लागेल, गरम आहे त्याच्यामुळे मॅशरनं करायचं आणि स्किप करू नका. अगदी व्यवस्थित असं दाखवलेलं आहे. छान असं ना इथे मी पाण्याचा ना अजिबात वापर केलेला नाही आता तरी.
नंतरनं लागेल तसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. पण छान असं पीठ आपलं मॅशरनं मॅश केलेलं आहे. इकडे दुसरी वाटीमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं, तर तेही पाणी गरम झालेलं आहे. आणि पाण्याचा फक्त असा ना थोडासा हात घ्यायचा. जास्त पाणी आपल्याला पीठ आहे ना जास्त पातळ करायचं नाही. अगदी थोडासा नॉर्मल हात ओला करून आहे ना आपल्याला पीठ आपलं आहे ना असं थोडं थोडं घेऊन छान असं मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ जेवढं छान तुम्ही मळाल ना तेवढी चकली आपली छान कुरकुरीत होते आणि एक अशी चकली करताना आहे ना तुटत नाही. छान दोन्ही हातांनी पीठ मस्त असं आहे ना मळून घ्यायचं. तुमच्या लक्षात येत असेल पीठ आपलं अजून कठीणच आहे. आणि मी एकदम थोडासा पाण्याचा हात घेऊन हे बघा ह्या पद्धतीने ना पीठ आपलं छान असं मळून घ्यायचं. ह्या पद्धतीनं पीठ जेवढं छान मळाल तेवढी चकली मस्त होणार. हे बघा आपलं पीठ असं ह्या पद्धतीनं मळलेलं आहे. आता लगेचच आपण चकली बनवायला घेणार आहे. तर इथे चकलीचा साचा घेतलेला आहे. त्याला अगोदर आहे ना आतमधून थोडंसं तेल लावायचं. आपण व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे. ही चकलीची प्लेट आहे, त्यालाही छान असं तेल लावून घेतलेलं आहे. आता आहे ना हे झालं. आता आपल्याला आहे ना चकलीचं पीठ आपण अगोदर मळलेलंच आहे, पण अजून कठीण आहे पीठ आपलं. आपण ज्यावेळेस चकली साच्यामध्ये पीठ मळणार आहे ना त्यावेळेस प्रत्येक वेळेस थोडासा पाण्याचा हात घेऊन आहे ना पीठ छान असं पुन्हा मळून घ्यायचं. बघू शकता तुम्हाला कळतच असेल की पीठ माझं अजूनही कठीणच आहे. कठीण पीठ असेल, जास्त कठीण असेल तर चकली पाडायला त्रास होतो आणि जास्त पातळ जरी पीठ असेल तर चकली आपली व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे पीठ ना अगदी व्यवस्थित परफेक्टच असं आहे ना मळलं गेलं पाहिजे. जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नको आहे. हे बघा असा छान असा रोल केलेला आहे. आणि आता आपण चकलीच्या साच्यामध्ये ना हे पीठ भरून घेऊयात आणि अगदी व्यवस्थित असं दाबून दाबून पीठ आपलं भरायचं. मध्ये अजिबात गॅप सोडायचा नाही, म्हणजे चकलीची तार जी असते ना ती व्यवस्थित अशी एकसारखी पडते, मध्ये तुटत नाही. तर वरचं आपण हे लावून घेऊयात आणि एका ताटावरती मी आहे ना छान अशी चकली पाडून घेणार आहे. बघू शकता ह्या पद्धतीने आहे ना मस्त काटेदार गोल गरगरीत अशी आहे ना आपली चकली आणि ते झालेली आहे. पाहू शकता एकदम सोपी पद्धत आहे करायला आणि खायला खूप सुंदर अशी लागते. आणि चकली म्हटली की सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो. हे बघा व्यवस्थित असं आहे ना शेवटचं टोक जे आहे ना ते व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही. आणि ह्याच पद्धतीने ना मी सगळ्या चकल्या आहेत ना बनवून घेणार आहे. तर बघू शकता मस्त अशी तार आपली आहे ना चकलीची आलेली आहे. अजिबात कुठंही पीठ आपलं आहे ना चकली बनवताना आहे ना तुटत नाही. किती मोठी अशी तार इथे तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही. तर बघा आता साच्यातलं पीठ संपलेलं आहे. मी पुन्हा पीठ थोडंसं घेऊन आहे ना जेवढं साच्याला पाहिजे आहे तेवढं छान असं मळून घेतलेलं आहे. आणि एकसारख्या अशा आहेत ना चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. तर सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत. आता तिकडे कढईमध्ये ना तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम आपलं आहे ना अगोदर थोडंसं चकलीचा तुकडा टाकून बघायचा तेल गरम झालं आहे का ते बघायचं. तेल जास्त गरमही नको आहे आणि जास्त थंडसुद्धा नको आहे आपल्याला. अगदी मीडियममध्ये आपल्याला तेल पाहिजे आहे. आणि उलटण्याच्या साह्याने ना चकली आपल्याला आहे ना छान अशी तेलामध्ये सोडून द्यायची. आणि 1 मिनिटभर चकलीला अजिबात हात लावायचा नाही. 1 मिनिट झालं, बुडबुडे जरा कमी झाल्या की चकली आहे ना मस्त अलटी पलटी करत आहे ना आपल्याला तळून घ्यायची आहे. मीडियम गॅसवरती चकली आपल्याला तळायची. अगदी लो गॅसवर जर तळली तर चकली जास्त तेल पिते आणि मग ती जास्त तेलकट ऑइली होते. त्याच्यामुळे चकली भाजताना मीडियम गॅसवरतीच भाजायची. नाही बघा ह्या कलर झाला की मी चकली काढून घेणार आहे. खूप सुंदर अगदी काटेदार आणि अजिबात तेलकट झालेली नाही आहे चकली, मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे. तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या आहेत ना हे बघा तळून घेणार आहे. आणि एकसारख्या मस्त अशा आपल्या झालेल्या आहेत. गॅस जर फास्ट गॅसवर जर तुम्ही चकली तळली तर ती वरून अशी भाजल्यागत दिसते, पण आतमधून तसंच असं पीठ राहतं. त्याच्यामुळे मीडियम गॅसवरतीच चकली आहे ना छान अशी भाजा. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा.
चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही ह्या पद्धतीने मस्त झटपट बिना भाजणीची आहे ना चकली करून बघा. खूप सुंदर होते. पाहू शकता तुम्ही, कळतच असेल तुम्हाला, एकदम खुसखुशीत आणि अजिबात तेलकट झालेली नाही आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.